नमस्कार सगळ्यांना. आज 12 एप्रिल 2026 आणि आजचा विषय आहे युगांडाचा लष्कर प्रमुख आणि त्याच्या मागण्या. तर मला $1 बिलियन द्या आणि सोबत एक सुंदर मुलगी लग्नासाठी बायको म्हणून द्या, अशी ही मागणी या लष्कर प्रमुखाने केलेली आहे. तर हा सगळा प्रकार काय, हा कुठला लष्कर प्रमुख आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत. हा लष्कर प्रमुख जनरल मोहिजी आहे. तो युगांडाचा चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आहे आणि युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचा मुलगा आहे. तर घडलं असं, जनरल मोहिजींनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्याने तुर्कीकडून $1 बिलियन मागणी केली. त्यासाठी त्याने 30 दिवसांचा अल्टिमेटमही दिला. जर ही मागणी पूर्ण केली नाही तर तुर्कीचा युगांडाची राजधानी कांपालामधील दूतावास बंद करून तुर्किस्तान सोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिली. त्यांनी पुढे लिहिलं, $1 बिलियन वर मला तुर्कीमधील सर्वात सुंदर महिला बायको म्हणून हवी आहे. पण मग या जनरलनी $1 बिलियन मागणी का केली? तर आफ्रिकन युनियन मिशन अंतर्गत युगांडाने सोमालियामध्ये 2007 पासून सैन्य तैनात ठेवलेले आहे. हे सैन्य अल शबाब या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढाई करत आहे. या लढाईत युगांडाचे 7,000 सैनिक तैनात आहेत आणि त्यापैकी शेकडो सैनिक शहीद झालेले आहेत. युगांडाच्या या लष्करी बलिदानामुळे सोमालियामध्ये स्थिरता आलेली आहे, ज्याचा फायदा तुर्कीने घेतला. तुर्कीला मोगादिशू पोर्ट, एअरपोर्टचे प्रकल्प मिळालेले आहेत, ज्यातून त्यांनी करोडो डॉलर कमावले आहेत. आणि जनरल मोहिजीच्या म्हणण्यानुसार युगांडाला हे पैसे सिक्युरिटी डिव्हिडंड म्हणून मिळायला हवेत. आम्ही लढतोय म्हणून तुम्ही कमावताय, असं त्याचं म्हणणं आहे. तुर्कीने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, कारण हे विधान युगांडा सरकारचं अधिकृत विधान आहे की जनरलचं वैयक्तिक मागणी आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. या जनरलनी याआधीही अशी वादग्रस्त विधाने केलेली आहेत. 2022 मध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीशी लग्न करण्यासाठी त्यांना अंकोले जातीच्या 100 गायी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि लग्नाला जर नकार दिला तर रोम जिंकून घेण्याची धमकी दिली होती. त्याच वर्षी त्यांनी म्हटलं होतं की माझं सैन्य 2 आठवड्यात नैरोबी जिंकू शकते. या विधानामुळे त्याच्या वडिलांना म्हणजे राष्ट्राध्यक्षांना केनियाकडे माफी मागावी लागली होती. तसंच त्याने इराण इस्रायल युद्धामध्ये 1 लाख युगांडान सैनिक इस्रायलच्या बाजूने पाठवण्याची तयारी दाखवली होती. जॉर्जिया मेलोनी यांच्या विधानावर जगभरातून निंदा झाली होती. त्याचं हे विधान सेक्सिस्ट असल्याचं म्हटलं गेलं. या सगळ्या प्रकारावर आपलं काय म्हणणं आहे ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.